नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर बापूराव चोपडे. आज आपण फवारणीबद्दल माहिती घेणार आहोत. अमावस्याला फवारणी घेणे खूप गरजेचं असतं, कारण त्या दिवशी कीटक अंडी घालतात आणि त्या दिवशी जर आपण फवारणी घेतली तर इनिशियल स्टेजलाच कीटकांचं योग्य नियंत्रण होते. आता त्यासाठी कोणते औषध वापरावेत? आता हे बघा, रिक्लेम नावाचं औषध आहे. हे शिवालिक कंपनीचं आहे. ह्याच्यामध्ये जो घटक आहे तो इमॅमॅक्टिन बेन्झोएट आहे. आता हे दुसऱ्या नावाने पण अवेलेबल होतं, जसं प्रोक्लेम वगैरे असे वेगवेगळे कंपनी आहेत. त्याच्यामध्ये पण इमॅक्टिन बेन्झोएट घटक असतो. तर ह्याचा डोस आपल्याला किती घ्यायचा आहे? पंपाला, म्हणजे 15 लिटरच्या पंपाला आपल्याला 8 ते 10 ग्रॅम घ्यायचं आहे. हे औषध फवारल्यामुळे आपले जे काय रस शोषक किडे आहेत, जसं पांढरी माशी असेल, थ्रिप्स असतील, जासीड किंवा मवा वगैरे, ऍफिड्स वगैरे असे, तसेच आळीवर्गीय कीटक ह्या औषधाने चांगल्या प्रकारे कंट्रोल होतं. आता त्यानंतर बघा, तुम्हाला काय करायचं आहे? एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. आता हे जे आता आपल्याकडे आहे ते एस फिंगेनॉक्स आहे. ह्याचा डोस जे आपल्याला घ्यायचा आहे ते 30 ग्रॅम प्रतिपंपाला घ्यायचा आहे. हे सर्व प्रकारचे बुरशीजन्य आजार कंट्रोल करते, जसं की बॅक्टेरियल, फंगल, व्हायरल असे सर्व प्रकारचे रोग हे कंट्रोल करतं आणि हे पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे. यानंतर तुम्हाला बघा, एक हे घ्यायचं आहे, नीम ऑइल आहे. हे बायोनिम. हे नीम ऑइल का घ्यायचं? तर हे नीम ऑइल दिल्यामुळे पूर्ण कडवटपणा येतो झाडाला. त्याच्यामुळे किडीचं फिडिंग स्टॉप होतं. म्हणून हे घ्यायचं आहे. आणि तुम्हाला याच्यानंतर बघा, हे एक सिलिकॉन स्टिकर ऍड करायचं आहे. याचं प्रमाण ते 5 मिली आहे प्रतिपंपाला. हा स्टिकर दिल्यामुळं औषध पसरवण्याचं काम फास्ट होतं. अशा प्रकारे आपल्याला ही फवारणी अमावस्याला घ्यायची आहे. धन्यवाद.